हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे। मग चला आपण आज 32 कटोरी मापाचे ब्लाऊजची कटिंग बघूता। तर सुरुवातीला आपल्याला उंची घ्यायची। उंची आपली 12 इंच आहे तर आपण 13 इंच घ्यायची। आता आपण शोल्डर टाकायचे 5 इंच। 32 मापाच्या चेस्टच्या साईजसाठी आपल्याला शोल्डर 5 इंच टाकायचे। मुंढा पण आपल्याला 5 इंच घ्यायचा। हे माप एकदम परफेक्ट आहे आणि फिटिंग कटिंग ब्लाऊज खूप छान परफेक्ट येते। आता आपल्याला चेस्टचे माप 8 इंच टाकायचे। 32चा चौथा भाग घ्यायचा 8 इंच आणि आता 2 इंच त्याच्यामध्ये मार्जिन टाकायची। आता याच्यानंतर आपल्याला कमरेची रुंदी टाकायची आहे। कमरेची रुंदी आपल्याला 28 इंच आहे। तर 28 इंचामध्ये आपल्याला चौथा भाग 7 इंच घ्यायचा आणि 1 इंच आपल्याला मागचा टक्स मारण्यासाठी, 2 इंच आपल्याला मार्जिन घ्यायची। आता अशा प्रकारे आखून घ्यायचं, पॉइंटला जोडून घ्यायचं। आता आपल्याला मुंड्याचे माप, मागचा जो मुंडा आहे तो 1.25 इंचावर टाकायचा आणि जो समोरचा आहे तो 1.25 इंचावर टाकायचा। यानी जे आपल्या मागे मुंड्याच्या मागे जे पाठीमागं ब्लाऊज शिवताना घडी पडते ना, तर ती घडी 1.25 इंच घेतल्यामुळे पडत नाही आणि ब्लाऊज पण छान बसतं, फुगा वगैरे पाठीमागं येत नाही। आणि हे इथून आपल्याला 2 इंचावरच माप टाकायचं। 2 इंचावरच आपला मागचा मुंड्याचा शेप आला पाहिजे आणि जो समोरचा शेप आहे तो आपला 1.25 इंचावर घ्यायचा। आता आपल्याला गळ्या रुंदी टाकायची। गळ्याची रुंदी आपल्याला समोरची 2.25 टाकायची आणि गळ्याची उंची आपल्याला 5.5 घ्यायची। 5.5 इंचावर आपला समोरचा गळा घ्यायचा आणि आता या गळ्याला आकार देऊन घ्यायचा। जोडून घेतल्याच्या नंतर गोल आपल्याला जर शेप हवा असेल तर 1 इंचावर टाकायचा। पंचकोनी वगैरे हवायचं असेल ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळा टाकू शकतात। आता आपल्याला क्रॉस पट्टीचे माप टाकायचे। क्रॉस पट्टी आपल्याला 3.5 इंचावर घ्यायची। आता दुसऱ्या बाजूला आपल्याला 3 इंचावर घ्यायची। एका बाजूनी 3.5 टाकायचे, दुसऱ्या बाजूनी 3 इंच टाकायचे। आता ह्या मापाला आपल्याला जोडून घ्यायचे। ह्या मापाची कटिंग खूप परफेक्ट ब्लाऊज बसते आणि सगळ्यात सोपी पण आहे आणि पटकन पण होते। आता आपल्याला कटोरीचे माप काढायचे आहे। तर कटोरीचे माप आपल्याला 5.25 इंच काढायचे। आपल्याला 32 इंचाची कटोरी टाकायची तर 5.25 इंच माप टाकायचं आणि इथून आपल्याला आडव्यामध्ये 2.5 इंच टाकायचं आणि आता मुंड्यापासून 2.25 इंच टाकायचं। असे 3 माप टाकायचे। आता हे तिन्ही माप वरतून अर्धा इंचाला गोलाच्या जोडून घ्यायचे। गळ्याच्या अर्ध्या इंचावरून कटोरीचा शेप जोडून घ्यायचा। आता हे झाले आपली कटिंग तयार। आता आपण कट करू। सुरुवातीला मुंड्याचा जो मागच्या भागाचा शेप आहे तो कट करून घ्यायचा। मागचा भाग कट केल्यावर काय होतं, दोन्ही पण भाग आपले सोबत निघून जातात। आता हे झाला एक मागचा भाग आणि फ्रंटचा, दोन्ही पण मापे काढून झाली। आता मागचा भाग काढून आपल्याला वेगळा करून घ्यायचा। हा झाला आपला मागचा भाग। आता आपल्याला समोरच्या फ्रंट साईडच्या गळ्याला कट करून घ्यायचं आणि आता आपल्याला कटोरी जशी शेप देऊन घेतली आपण ते कट करून घ्यायचं। आता क्रॉस पट्टी कट करून घ्यायची। आता जो मुंड्याचा भाग आहे तो पहिला शेप समोरचा भाग कट करून घ्यायचा। अशा प्रकारे हे साईडची मुंड्याची पट्टी झाली आणि क्रॉस पट्टी कटोरी हे झालं। आता आपल्याला या कटोरीला वाढवून घ्यायची आहे। आता ह्या कटोरीला वाढवताना आपल्याला जशाच तशी क्रॉसमध्ये छापून घ्यायची। जशाच तसे क्रॉसमध्ये अगोदर ती छोटी कटोरी आहे ती आखून घ्यायची आणि नंतर
दोन्ही पण त्याच्या दोन्ही पण साईडला सव्वा एक इंचावर माप टाकायचे. आता इकडं 1.25 इंच घेतलं, आता इकडून पण तिरप्यामध्ये 1.25 इंच टाकायचं. ही आपली वाढून पट्टी झाली. 1.25 इंच टाकलं. आता या दोन्हीचा मध्य काढायचा. दोन्हीचा मध्य आपल्याला पूर्ण 7.5 इंच आला पाहिजे. तर आता हे वरत्या पॉईंटला आखून घ्यायचं. या दोन्हीचा मध्य 7.5 इंच आला. 7.5 इंचाचा मध्य काढून आपल्याला बरोबर पॉईंट असे देऊन द्यायचे. पॉईंट कमी जास्त झाले तर कटोरी आपली छोटी मोठी होते, सेप येत नाही. आता या दोन्हीचा आपल्याला मध्य काढायचा. 7.5 इंचाचा मध्य 3.5 इंच येतो. वाटलं तर टेप पण आपण अर्ध्यामध्ये करू शकतो. आता खाली 1.5 इंच टाकायचं. टक्स पॉईंट आपला 1.5 इंच. आता हे तिन्ही पण पॉईंट जोडून घ्यायचे. आता वरती खाली 1.25 इंचावर वरती अर्धा पाऊण करत करत सेप देऊन द्यायचा. आता हे झाला सेप. आता वरती कटोरीच्या जो गळ्याचा भाग आहे वरती, तिथे अर्धा इंचावर उंच कटोरीचा आकार देऊन घ्यायचा. यानी गळ्याचा सेप आहे ना छान येतो आणि कटोरी अशी उचलून बसते. आता गोल आकारामध्ये आपण याला सेप द्यायचा, खाली थोडासा झुकता आकार ठेवून. आता ही झाली आपली कटोरी रेडी. आता कट करून घ्यायची. हे मापामध्ये कटोरी छान बसते. क्रॉस वगैरे येत नाही, फिटिंग पण छान बसते. ही अशा प्रकारे आपली कटोरी कट करून झालेली आहे. 32 इंच मापाची कटोरी. आता आपल्याला टक्स पॉईंट शिवताना, टक्स पॉईंट देताना दोन्ही बाजू असे जोडून घ्यायचे आणि जो थोडासा कपडा उरतो ना पेपर, तो कट करून घ्यायचा. आता इथं आपल्याला टक्स पॉईंट देताना आपल्याला रुंदीमध्ये 1.5 इंच टाकायचा. 1.5 इंच, 1.25 इंच या दोन्हीपैकी एक तुम्ही टाकू शकता. आणि उंची 2.5 इंच टाकायची. जर समजा जाड बाई असेल तर तिला 1.5 इंच टाकायचा, मीडियम बाई असेल तर 1.25 इंच टाकायचा. अशा प्रकारे कटोरी सेप देऊन तयार आहे. हे बघा, पफ पण छान आलेला आहे. हे बघा, परफेक्ट कटोरी फ्रंट भाग रेडी झालेला आहे आपला. आता हे आपला पाठीमागचा जो मुंडा आहे त्याची रुंदी आपल्याला मोजायची. आपण आता स्लीव्स कट करतोय. मुंड्याची कधी पण स्लीव्स काढताना मुंड्याची रुंदी मोजायची. रुंद्याची मुंडी आलेली आहे आपली 7.25 इंच. 7.25 इंच, 7 इंच, 7.5 इंचापर्यंत जे असेल ते रुंदी घ्यायची आपल्याला. आता याच्यामध्ये 7.25 आलेली आहे. आता आपल्याला स्लीवची उंची काढायची आहे 4 इंच. तर आपल्याला शिवून 3.5 इंच घ्यायची. तर आपण अर्धा इंच मार्जिन वाढून घेऊ शकतो. घ्यायचा अर्धा इंच वाढवायचा आपल्याला शिवण्यासाठी. आता वरच्या भागाकडून 2.5 इंच कट करायचे आणि इकडे आपली मार्जिन घ्यायची 1.5 इंच. आता वरतून सेप देण्यासाठी इथं पण 1.5 इंच टाकायचा. आता त्या 1.5 इंचावरून या 1.5 इंचाला सेप देऊन घ्यायचा. आता खाली आपल्याला बाहीचा आकार देण्यासाठी 1.25 इंचावर सेप द्यायचा. याने काय होतं, आकार छान येतो आणि बाहीची जी फिटिंगची लाईन असते ती एकदम परफेक्ट बसते. शिलाई बरोबर एक लाईनमध्ये येते. आता ही झाली आपली स्लीव्स कटिंग. 3.5 इंचाची स्लीव्स कटिंग रेडी झालेली आहे. आता हे आपल्याला छोटा एक सेप देऊन घ्यायचा समोरच्या भागाचा. आता हे 1.25 इंचावर जरी आपण काढला ना तरी चालतो. 1.25 इंच, अर्धा इंचमध्ये सेप देऊन घ्यायचा. एक छोटा भाग, एक मोठा भाग. ही झाली आपली स्लीव्स. हे बघा, असा सेप काढून घ्यायचा. 3.5 इंचाची उंची आणि 8.25 इंचाची रुंदी. म्हणजे आपलं जे मुंड्याचं माप आलं होतं त्या मापामध्ये 1 इंच आपल्याला मार्जिन वाढवून टाकायची शिवण्यासाठी.
बस ही झाली आपली परफेक्ट उंची. ते गोलाईमध्ये असल्यामुळं आपल्याला रुंदीनंतर स्लीवची वाढते. आता आपल्याला पाठीमागच्या गळ्याची रुंदी 2.25 इंच टाकायची आणि उंची 9 इंच. जशी लेडीजचं उंची गळ्याची असेल पाठीमागच्या तशी उंची टाकून घ्यायची. आता ही 2.25 इंच उंची टाकली. आता आपण गोलमध्ये शेप देऊन घेतोय. आपण डिझाईन वगैरे जशा प्रकारचा गळा टाकायचा आहे तसा आपण गळा टाकून घ्यायचा. आता हे झाले आपले फ्रंट भाग. अशा प्रकारे आपले 32 मापाचे कटोरी ब्लाऊज कटिंग तयार आहेत. चला तर मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडल्यास शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.